हाय सगळ्या युट्यूब फॅमिलीला. मी बनवूया अंड्याचं कालवण. आज संडे आहे ना, कोणाकोणाला आवडते अंड्याचं कालवण. अंडी शिजवून मस्तपैकी असे उकडले ते. त्याच्यासाठी एव्हरेस्ट मसाला, तांबडं तिखट, हळद, मीठ, लसूण, खोबरं असं मी बारीक करून घेतलेलं आहे. अंडी छान असे उकडून घेतले, कापून घेतले. असे अख्खे नाही बनवणार, कापूनच बनवणार आहे. तर आता तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं. ह्याच्यात का नाही थोडंसं तीळ, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर बारीक केलेली आहे छान अशी. 1 मिनिट. आता मी ह्याच्यात तेल घालते जरा. कालवणाला बी काय नव्हतं ना बनवायला, म्हणून म्हणलं त्याला जा आता अंडी आणलं बनवते. ते काय असे कापून छान असे घेतले. एका अंड्यातलं डील आहे का नाही असं बारीक करून घेतलंय, म्हणजे असं रस्सालाही पातळ होणार नाही. त्याच्यासाठी मी असं घेतलेलं आहे. तर मी ह्याच्यात लसूण खोबरं जे बारीक केलेलं आहे का नाही ते ह्याच्यामध्ये घालते. तेलामध्ये भाजून घ्यायचं. तीळ बी आहे का, तीळ बी मी भाजून असं बारीक केलेलं, एकत्रच बारीक केलं, वेगवेगळं नाही बारीक केलं. छान असा मसाला परतून घेते. हो खाऊ खाऊ. भाकरी झाली की माझ्या बनवून. अंड्यासंग कसं चपाती लई छान लागतच नाही, म्हणजे ज्याला सवय आहे ती खाते चपाती. असं काय नाही की चपाती छान लागत नाही, पण शक्यतो माझ्या मते थोडीशी भाकरी चांगली पाणी गरम करून घेतलं नाही. मसाला भरपूर टाकायचा. तर आता हे ह्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ हे सगळं घेतलेलं आहे. ते मी ह्याच्यामध्ये असं घालून थोडंसं पाणी घालते, म्हणजे ते परतून घेतलं असं म्हणजे तेल छान असं येतं. तेल छान सुटतंय मला. चटणी करतो दिली का नाही मग चांगलं लागत नाही. मला कपडे अजून धुवायचे होते, तर छान असं जे झालेलं आहे. मसाल्याला तेल बी छान असं सुटले, तुम्हाला दाखवते. तेल बारीक केलेलं आहे आता हे अंडी घालते. छान मस्त मस्त छान असं दिसतंय का, हे का नाही छान. आता मी जरा शिजत थांब काय थांब. 1 मिनिट दाखवते. तर छान असं मस्तपैकी अंड्याचं कालवण झालेलं आहे. कट फिट मस्तच आलाय, छान असा सुंदर असा. तुम्ही बघू शकता कसा आहे कट, आहे का नाही छान असा.
अंड्याचं आपलं कालवण झालेलं आहे. भाकरीला कालवण जास्तच लागतंय आपले, हे की नाही. तिथनं चढून देते वय. चला कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. चला आता किचन फिचन पुसायचं आहे, साफसफाई करायची आहे, लय राडा झालाय. सगळ्यांना बाय बाय.